SYBAमधील ॲडमिशन घेतलेल्या जिओग्राफी विषय निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. यावर्षी कोरोना संसर्गामुळे नियमित कॉलेज सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे तुमचे सर्वांचे ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने पूर्ण झालेलं आहे. ऑनलाईनमध्ये आपण विषय निवडताना FYमधील जे 4 विषय ऑप्शनलमध्ये होते त्यापैकी 2 विषयाची निवड SYसाठी करावी लागते. या 2 विषयापैकीच एक विषय आपणाला TYसाठी निवडावा लागतो. त्यामुळे यावर्षी तुम्ही निवडलेल्या ऑप्शनल विषयापैकी जे 2 विषय तुम्ही निवडले आहेत त्यापैकी तुम्ही जिओग्राफी हा एक विषय निवडलेला आहे. SYBAमध्ये जिओग्राफी किंवा भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना आपणाला SYBAमध्ये एकूण 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे. या 2 पेपरची रचना आपण पाहिल्यास FYBAमध्ये पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 असे दोन्ही सेमिस्टरमध्ये तुम्ही 2 पेपरचा अभ्यास केलेला आहे. आता आपण SYच्या वर्गामध्ये पेपर क्रमांक 3, पेपर क्रमांक 4, पेपर क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 6 अशा 4 विषयांचा अभ्यास म्हणजेच 2 सेमिस्टरमध्ये 4 पेपरचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिल्या सेमिस्टरसाठी पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 4 असे 2 विषय आपणासाठी असणार आहेत. यामध्ये पेपर क्रमांक 3 या विषयासाठी चौरे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत किंवा पेपर नंबर 3 हा विषय चौरे सर शिकवणार आहेत. पेपर क्रमांक 4 हा जो विषय आहे हा विषय मी प्राध्यापक SK नाळे जिओग्राफी विभाग मी हा पेपर क्रमांक 4चा विषय शिकवणार आहे. हा पेपर क्रमांक 4 याचे विषयाचे नाव साधन संपत्ती भूगोल असे आहे. म्हणजेच BA भाग 2 मधील सेमिस्टर 3 व पेपर क्रमांक 4 साधन संपत्ती भूगोल या विषयामधील असणाऱ्या संपूर्ण
सिलॅबसचा अभ्यास आपण सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ऑनलाईन पद्धतीमध्ये जे आपले लेक्चर होणार आहेत, या लेक्चरमध्ये काही ऑडिओ, काही व्हिडिओ किंवा काही PPT बनवून आपण आपल्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. काही नोट्स आपण ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. वेळ मिळाल्यास काही वेळाला या सिलॅबसमधील काही चॅप्टर तुम्हाला झेरॉक्स कॉपीमध्येही उपलब्ध करून दिले जातील. आपल्या लायब्ररीमध्ये साधन संपत्ती भूगोलासाठी डॉक्टर प्रकाश सावंत यांचे फडके प्रकाशनाचे पुस्तक उपलब्ध आहे. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे तुम्हाला सध्या ते पुस्तक लायब्ररीमधून उपलब्ध होत नाही. तरीही आपण ऑनलाईन लेक्चरमधून जास्तीत जास्त सिलॅबस आणि रेफरन्स बुक यांचा अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या वेळापत्रकाप्रमाणे किंवा नेमून दिलेल्या तासिकाप्रमाणे आपण सिलॅबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या साधन संपत्ती भूगोल या विषयाच्या सिलॅबसमध्ये एकूण आपणासाठी 4 प्रकरणे दिलेली आहेत. त्यापैकी 3 प्रकरणे थेरी स्वरूपात व 1 प्रकरण प्रॅक्टिकल, परंतु ते थेरी स्वरूपात आपल्याला शिकवायचे आहे. म्हणजेच एकूण 4 प्रकरणाचा अभ्यास आपण या सेमिस्टर 3मध्ये पेपर क्रमांक 4 या विषयामध्ये करणार आहोत. या सिलॅबसचे थोडक्यात स्वरूप पाहिल्यास प्रकरण पहिले साधन संपत्ती भूगोल असे आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला ज्या घटकांचा अभ्यास करायचा आहे ते घटक यापूर्वीच तुम्हाला PPTमध्ये सिलॅबस उपलब्ध करून दिला आहे. परंतु तो सिलॅबस इंग्लिशमध्ये दिला आहे. आपण त्याचेच आता मराठीमध्ये सिलॅबसचा परिचय करून घेणार आहोत. पहिल्या प्रकरणामध्ये साधन संपत्ती भूगोल याची ओळख, साधन संपत्ती भूगोल व्याख्या
व्याप्ती याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणामध्ये साधन संपत्ती भूगोलाची संकल्पना आणि साधन संपत्तीचे वर्गीकरण या घटकाचाही अभ्यास करणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणामध्ये शेवटी साधन संपत्तीचे महत्त्व हा घटकही समजून घेणार आहोत. पहिल्या प्रकरणामध्ये साधन संपत्ती परिचय, व्याख्या, व्याप्ती, संकल्पना, वर्गीकरण व साधन संपत्तीचे महत्त्व असे घटक समाविष्ट केले आहेत. त्यानंतर प्रकरण 2 मध्ये साधन संपत्ती भूगोलामधील महत्त्वाची साधन संपत्ती याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रथम जलसंपत्ती, जलसंपत्तीचे वितरण, जलसंपत्तीचा वापर व जलसंपत्तीच्या समस्या अशा 4 प्रकारे जलसंपत्तीचा साधन संपत्ती भूगोलामध्ये अभ्यास करावयाचा आहे. याच प्रकारे वनसंपत्ती, वनसंपत्तीचे वितरण, वनसंपत्तीचा वापर आणि वनसंपत्तीच्या समस्या हा दुसरा घटक आपण पाहणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या घटकामध्ये ऊर्जा साधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्तीचे वितरण, ऊर्जा साधन संपत्तीचा वापर आणि ऊर्जा साधन संपत्तीच्या समस्या या घटकांचा अभ्यास करणार आहोत. शेवटचा या प्रकरणामधील जो घटक आहे तो म्हणजे मानव साधन संपत्ती, तिचे वितरण, मानव साधन संपत्तीचा वापर, मानव साधन संपत्तीची समस्या या घटकाचाही अभ्यास आपण प्रकरण 2 मध्ये करणार आहोत. त्यानंतर प्रकरण 3 यामध्ये शाश्वत साधन संपत्तीचा विकास हा प्रमुख घटक आहे. यामध्ये शाश्वत साधन संपत्ती संकल्पना आणि विकास हा एक घटक. शाश्वत साधन संपत्ती यामध्ये जलसंपत्ती, वनसंपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती या 3 प्रमुख घटकांचा अभ्यास. याशिवाय शाश्वत मानव संपत्तीचा विकास या घटकाचा अभ्यास प्रकरण 3 मध्ये आपणास करावयाचा आहे. या प्रकरण 3 नंतर आपणास साधन संपत्ती भूगोलामध्ये जे 4थे प्रकरण आहे ते आहे प्रात्यक्षिक भूगोल, ओनली थेरी. याचा अर्थ फक्त थेरी स्वरूपात प्रात्यक्षिक भूगोलाचा अभ्यास करावयाचा आहे. यामध्ये प्रमुख 4 घटकांचा अभ्यास आपल्याला प्रात्यक्षिक भूगोलामध्ये करावयाचा आहे. त्यामध्ये 1 प्रमाणबद्ध वर्तुळ, 2
छाया पद्धती, 3 टिंब पद्धती आणि 4 समुच्चा रेषा दर्शक नकाशे. त्यालाच समुच्चा दर्शक नकाशे असेही म्हटले जाते. प्रामुख्याने या 4 घटकांचा अभ्यास प्रॅक्टिकली परंतु थेअरी स्वरूपात आपल्याला करायचा आहे. यामध्ये प्रॅक्टिकल करणे सोपे, परंतु प्रॅक्टिकल कसं केले हे थेअरी स्वरूपात सांगणे अवघड असते. त्यामुळे प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी या प्रत्येक घटकाची माहिती घेताना प्रमाणबद्ध वर्तुळ म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर काढता आलं पाहिजे, आणि काढता येत असेल तरच ते समजून सांगता येणार आहे. परंतु इथं समजून सांगायचा प्रयत्न करायचा आहे. काढता नाही आले तरी चालते, परंतु ही मात्र थोडीशी अवघड गोष्ट या ठिकाणी आहे की या ठिकाणी प्रत्येक छाया पद्धती असेल, टिंब पद्धती असेल, समुच्चतादर्शक नकाशे असतील, हे तुम्हाला अगोदर समजून घ्यावे लागतील आणि नंतर ती थेअरी स्वरूपात तुम्हाला समजून सांगावे लागतील. आणि अशा प्रकारे आपल्याला टोटली 4 प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी पेपर क्रमांक 4मध्ये करावायचा आहे. अत्यंत साधी प्रकरणं आहेत. अत्यंत साध्या पद्धतीने आपण त्याला सामोरे जात आहोत. बहुतेक घटक हे तुमच्या परिचयाचे आहेत. तुम्ही आत्तापर्यंत FYमध्ये काही गोष्टींचा याच्यामधील अभ्यासही केलेला असेल. त्यामुळे नवीन काही संकल्पना आहेत, काही जुन्या संकल्पना थोड्याशा आपल्याला जास्त डीपमध्ये जाऊन समजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर या ठिकाणी हा सिलेबस फारसा अवघड नाही आहे. फक्त यासाठी थोडासा तुम्ही वेळ देणे, लेक्चर थोडीशी अटेंड करणे, याबरोबरच वेळप्रसंगी काही अडचणी असेल तर तुम्ही विचारून घेणे, आणि आपण टप्प्याटप्प्याने एक एक प्रकरण करीत, एक एक घटक करीत आपण हा सिलेबस पूर्ण करणार आहोत. त्यामुळे सिलेबसमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, आणि ती अडचण निर्माण झाली तरी तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे. आपण ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला ऑनलाईन शिक्षण पद्धती ही थोडीशी नवीन आहे, आणि या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्ही आमच्या समोर नसल्यामुळे तुम्हाला आम्ही सांगितलेल्या गोष्टी कितपत अंडरस्टँडिंग झालेल्या आहेत किंवा समजलेल्या आहेत हे आम्हाला या ठिकाणावरून समजत नाही, किंवा किती जणं तुम्ही लेक्चर आमची व्यवस्थितपणे ऐकता आहात, ऐकताय का ऐकत नाही हेही आम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे समजत नाही. त्यामुळे या ठिकाणी फक्त आम्ही तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं अडचण आहे की तुम्हाला ते समजून घ्यावे लागतील. एकदा दोनदा लेक्चर परत तुम्हाला पाहिजे तर ऐकावं लागेल, आणि त्यानंतर जर काय शंका निर्माण झाली तर तुम्हाला ते आम्हाला कॉल करून विचारता येईल, व्हॉट्सअपवर तुम्हाला प्रश्न विचारता येतील, आणि आपण अशा पद्धतीनेच एक एक घटक समजून घेऊन आपण ऑनलाईन पद्धतीने थोडीशी नवीन आहे, परंतु तुम्ही सगळे नवीन मुलं आहात. तुम्हाला मोबाईलचा वापर सर्वांना चांगल्या प्रकारे करता येतो. मोबाईलमध्ये इतर गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे हँडलिंग करू शकता. त्याच पद्धतीने ऑनलाईन शिक्षणाची सवय ही तुम्ही जर थोडीशी लावून घेतली तर तुमच्या भविष्य काळासाठी या गोष्टीचा खूपच फायदा होणार आहे, आणि त्या दृष्टीने तुम्ही थोडंसं या ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे जास्तीत जास्त जागरूकतेने बघून ही पद्धती अवगत करून घेण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते. मी आता आज फक्त सिलेबसची थोडीशी ओळख तुम्हाला करून दिलेली आहे, आणि या सिलेबसच्या ओळखीनंतर प्रत्यक्ष आपण एक एक प्रकरणामधील प्रत्येक घटकाकडे हळूहळू जाऊया, आणि प्रत्येक घटक समजून घेऊन आपण पुढं सिलेबस एक एक घटक करत त्या सिलेबसमधील असणाऱ्या अडचणी, त्या सिलेबस समजून घेणं आणि त्याची थोडीशी नोट्स तुमच्यापर्यंत पोचवणं, या सर्वच गोष्टी या ठिकाणी आपण यापुढे सतत प्रत्येक लेक्चरमध्ये करत राहू. आजचं लेक्चर या ठिकाणी आपण संपवू.
आणि पुढच्या लेक्चरच्या वेळेला आणखीन यामधील जे डिटेल्स माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम